कुसुंबी संघाने नाणेफेक जिंकला, आपला निर्णय गावायचा आहे. हा सामना देखील 4 षटकांचा असेल, त्यामुळे कुसुंबी संघ आपला डिसिजन सांगा. कुसुंबी संघ काय निर्णय असेल तो सांगायचा आहे. तुम्ही सांगा, एकदा निर्णय सांगा. विनोद दादा शिंगटे यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. कुसुंबी संघ आपली सलामीची जोडी पाठवायची. 4 ओव्हरचा सामना असेल. 4 आणि मालचुंडीच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती, आपण सीमारेषेच्या लगत उभं राहायचे. फायनलचा सामना आहे, 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांचा सामना होईल. मालचुंडीच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण बाउंड्री लगत खेळायचं आहे. कुसुंबी संघ सलामीचे फलंदाज पाठवायचे. खडशी बारामोळी संघाची नंतर बॅटिंग आहे, त्यांना देखील आपण सहकार्य करायचं आहे. 4 षटकांचा सामना आहे. आयोजकांना सहकार्य करा, तुम्हाला देखील उशीर होईल. फायनलचा सामना आहे. कुसुंबी संघ आयोजक आपल्याला वारंवार विनंती करतायत. हॅलो, आणि या मॅचला टायमर लावला जाईल आणि पंच 20 मिनिटं द्यायचे आहेत. 15 मिनिटं 3 ओव्हर टाकल्या नाही तर शेवटच्या षटकाला एक खेळाडू आत घ्यायचा आहे. हॅलो, या ठिकाणी विनोद शिंगटे साहेब, संचालक वेन्नान निरंजना सहकारी पतसंस्था मुंबई यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंड यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. कुसुंबी संघ आपला 12वा खेळाडू आलेला नाहीये, पहिला चेंडू टाकायचा. नवीन सलामीचे फलंदाज संदेश पवार आणि किरण चिकणे. 5 वाजून 35 मिनिटं झालेत आणि 20 मिनिटं आपल्याला दिले जातील. हॅलो, त्याचप्रमाणे दादा कळंबे साहेब, दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक मुंबई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंड यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. अजित, आपण पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिला षटक सागर आणि चांगला कव्हर मारलेला फटका. दत्तपीठ स्टुडिओचे मालक अजित कदम यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याच्या स्वीकार करायचा आहे. चौकार आलाय. साहेबांचा सत्कार अजित कदम यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. 5 वाजून 36 मिनिटाला पहिला चेंडू टाकलाय. 20 मिनिटात आपल्याला इनिंग संपवायची आहे. खर्शी संघ याकडे लक्ष द्यायचं आहे, आपल्याला फलंदाजी करायची आहे. नंतर सागर यांचा पुढील चेंडू सामना करते संदेश आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, त्यानंतर षटकार. मालचुंडी संघाच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती, आपण सीमारेषेलगत उभं राहायचं आहे. चेंडू त्वरित आणून द्यायचा आहे. अंधारच चाललाय. संतोष भोसले जावली सहकारी बँक यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याचे त्यांना स्वीकार करायचा आहे. शिंगटे साहेब, संचालक वेन्नान निरंजना सहकारी पतसंस्था मुंबई, संतोष भोसले यांच्या हस्ते स्वीकार करण्यात यावा. 2 चेंडूत 10 धावा केल्या ते संदेशांनी. पुढील सागर यांचा पुढील चेंडू सामना करते संदेश. पुन्हा एकदा सापटी दिली आणि यावर येत आहेत तो चौकार. 3 चेंडूत 14 धावा काढल्या त्या संदेशांनी. चांगली फलंदाजी करतोय तो संदेश. सागर यांचा चांगला समाचार घेतलाय. पहिल्या 3 चेंडूवर 14 धावा केल्यात. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कुसुंबी संघाने.
पहिल्याच सामन्यात 50 धावांची खेळी केली होती संदेशांनी. तोच रिदम पाहायला भेटतोय फायनल मध्ये देखील. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू चाललाय दन 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 करत. तिथे क्षेत्ररक्षक होता, यावर एक धाव घेतली, दुसरी धाव देखील पूर्ण आणि 2च धाव समाधान मानायला लागते. चांगले गोलंदाजी पाहायला भेटते. आता मात्र सागर यांचे असेच चेंडू हाताळावे लागतील. मात्र संदेशांनी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा केलाय. 16 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि जातोय तो षटकार. दुसरा षटकार मारलाय संदेशांनी. फायनलच्या सामन्यामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करतायत त्याचप्रमाणे ते संदेश पवार. विकास पवार पंढरपूर यांचा सत्कार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात यायचा आहे. त्यांनी स्वीकार करायचा आहे. विकास पवार. यांचा पुढचा चेंडू सामना काय तिथे संदेश. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमा रेषेपार. षटकार. 3 षटकार ठोकले संदेशांनी. 3 षटकार 2 चौकार आणि पहिल्या षटकाखेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 28. कर्शी संघ नवीन गोलंदाज संदीप बिरामणे सँडी. त्यांच्या नावावर 2 बाईक आहेत. घनसोली प्रीमियर लीगच्या जावलीचा बायकर मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. फायनलच्या सामन्यात संदेशांनी मोठे फटके मारलेत, आपल्या संघाला सुस्थितीत आणले. आता मात्र किरण चिकणे यांना त्यांना स्ट्राईकवर आणावं लागेल. त्यांच्यात देखील दमकम आहे षटकार मारण्याचे. पुन्हा एकदा यावर 4 धावा. चांगली फटकेबाजी करतोय किरण चिकणे. प्रणित शेलार यांचा सत्कार रमेश पाटील यांच्या हस्ते केला जाईल. मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचुंडी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि किरण सँडी यांचा सामना करतील ते किरण चिकणे. पुन्हा एकदा चेंडू ढकलल्यावर 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील घेतली आणि 2 धावावर समाधान मानायला लागतंय. मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचुंड यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि संदेश पवार यांनी 3 षटकार ठोकलेत सामन्यात. यांच्या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. आमच्या गावचे माजी सरपंच दत्तात्रय कदम यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारायचा आहे. प्रणित शेलार साहेब. निर्धाव चेंडू आले तर संदीप बिरामणे यांचा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. विकेट किरण चिकणे यांच्या स्वरूपात कुस्मी संघाला पहिला आदरा. संदीप बिरामणे यांनी चांगलाच कमबॅक करून दिलाय. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता, मात्र त्यानंतर विकेट. नवीन फलंदाज डावकुरा फलंदाज समीर चिकणे. प्रत्येक षटकारासाठी मल्लविद्या केंद्र मालचुंडी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1/34. नवीन फलंदाज समीर चिकणे, डावखुरा फलंदाज जावली बँकेचे वेण्णा निरंजन सहकारी पतसंस्थेचे संचालक माननीय सागर यांचा सत्कार आमच्या गावचे माजी सरपंच संजय कदम यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सागर जवळ साहेब संचालक वेण्णा निरंजन पतसंस्था सहकारी मुंबई. अवांतर असा चेंडू आणि मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचोंडी यांच्याकडून या सामन्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पहिला अवांतर चेंडू टाकलाय तो संदीप बिरामणे. दोन्ही टीम साठी आहे. चेंडू हवेत. समीर चिकणे यांचा बघा झेल होतोय का, क्षेत्ररक्षक धावतोय आणि झेलबाद झालाय तो समीर चिकणे. नवीन फलंदाज पियुष चिकणे, पियुष कदम.
तर दोन्ही संघांना विनंती आहे, घाई करायची आहे. फायनलचा सामना आहे, कोणत्याही संघावर अन्याय झाला नाही पाहिजे. खर्ची संघाला अंकुश बामणे फलंदाजी साहेब करायची आहे. अध्यक्ष जय विजय तरुण मंडळ पंढरपूर यांचा सत्कार आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक रमेश भैरू कदम यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार रमेश किसन कदम. अंकुश बामणे अध्यक्ष जय विजय नवीन तरुण गोलंदाज मंडळ वैयक्तिक पंढरपूर पहिल्या संघाच्या वतीने यांचा सत्कार तिसरा षटक घेऊन आलाय तो आयुष. रमेश किसन कदम यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. चांगला फटका पाहायला भेटतोय तो संदेश यांच्या बॅट मधून आणि षटकार आलाय. चौथा षटकार ठोकलाय तो संदेश यांनी आणि धाव संख्या झाली ती 41. चांगला फटका ठोकलाय तो संदेश यांनी. आयुष्यांचा चांगला समाचार घेतलाय तो संदेश यांनी. आयुष्यांचा चेंडू सामना करतील ते संदेश. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला भेटतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतली आहे, बघा दुसरी धाव होते का. 2 धावा पूर्ण आणि 2 धाव समाधान मानायला लागते संदेशांना. चांगली फटकेबाजी केली ती संदेशांनी. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू आणि निर्धाव जातोय चेंडू. आयुष्यांचा निर्धाव चेंडू आलाय. बऱ्याच काळानंतर निर्धाव चेंडू टाकला तो आयुष्यांनी. मात्र संदेशांनी चांगली फटकेबाजी केली. धाव संख्या झाली ती. पुन्हा एकदा मोठा फटका आणि मिसफिल्डिंग पाहायला भेटते ती खर्शी संघाकडून आणि षटकार जातोय. जिथे सोपा झेल होता तिथे षटकार देऊन बसलेत. हा 5वा षटकार ठोकलाय तो संदेश यांनी. फायनल मध्ये आपल्या संघाला चांगली फलंदाजी करून देत आहेत. आपल्या अनुभवाची शिदोरीतून जे फटके आहेत ते काढले जातात ते संदेश यांच्या माध्यमातून. आयुष्यांचा पुढील चेंडू सामना करते संदेश. पुन्हा एकदा पुलटा चेंडू आणि 6वा षटकार ठोकलाय तो संदेश यांनी. चांगली फलंदाजी करतोय. मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचोंड यांच्यातर्फे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. संदेशांना 50 धावा करण्यासाठी 2 धावांची गरज आहे. वैयक्तिक 48 धावांवर खेळतोय. संदेशांची फलंदाजी आवडली असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे त्यांच्या फलंदाजीसाठी. आक्रमक फलंदाजी केले. वैयक्तिक 48 धावांवर खेळतोय तो संदेश पवार. दुसरी 50 मारतो का संदेश. आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि मिस फील्ड पाहायला भेटते. आणि 4 धावा बॅट मधून आल्यात. 50 धावा केल्यात फायनलच्या सामन्यात संदेश पवार यांनी. संदेश पवार विनंती आहे आपण मानवंदन द्यायचे आहे. फायनलच्या मॅच मध्ये 50 मारली ती संदेश पवार यांनी. मोठे 6 षटकार ठोकले आणि संघाला गरज होती त्या धावा त्यांनी फायनलच्या सामन्यात काढल्यात. पहिल्या सामन्यात देखील 10 चेंडूत 50 केली होती त्यांनी. आयुष्यांच्या षटकात 24 धावा घेतल्या त्या संदेशांनी. नवीन गोलंदाज आयुष गावडे वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन आलाय. आता मात्र मजबूत स्थितीत आहे तो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद. पियुष बाद झालेत. नवीन फलंदाज विनंती आपण त्वरित जायचं आहे. विनोद शेलार नाना कुसुंबी संघ गावशी तसेच
सचिन मोरे श्रीधर बामणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मामा नावाने प्रसिद्ध मंडळाच्या आहेत. वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कुसुंबी संघ आणि खर्ची संघ आपल्याला फलंदाजी करायची, थोडस स्पीडअप घ्या. फायनलचा सामना आहे, आपल्यालाच फलंदाजी करायची आणि धावा देखील जास्त झाल्या, त्यामुळे स्पीडअप घ्या थोडं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि LBWच्या स्वरूपात हादरा बसलाय तो कुसमी संघाला. तिसरा हादरा सचिन मोरे यांच्या स्वरूपात. कुसमी संघ आपला सलामी फलंदाज पाठवा. कुसुंबी संघ बॅट्समन तयार ठेवा. नवीन फलंदाज रितेश चिकणे. कुसुंबी संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की विकेट गेल्यावर लगेच आपला बॅट्समन पाठवायचा आहे आणि खर्ची संघाला विनंती आपण देखील थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. चांगली गोलंदाजी केली ती आयुष गावडे यांनी. 2 विकेट घेतल्यात, हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत ते आयुष. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फायनल मध्ये घेतले ते आयुष गावडे यांनी हॅट्रिक. मागाच्या सामन्यात पियुष यांनी घेतली होती, या सामन्यात आयुष यांनी घेतली. नवीन फलंदाज सचिन वेंदे. फलंदाजाला विनंती पळत जायचंय, थोडस सहकार्य करा. ज्यांनी 50 मारले संदेश पवार, एकही चेंडू खेळत आलेला नाहीये शेवटच्या षटकात. नवीन फलंदाज सचिन वेंदे. संदेश यांना स्ट्राईकवर आणावं लागेल. धावा झाल्यात मात्र शेवटच्या षटकात एकही धाव आलेली नाहीये. 3 चेंडूत 3 विकेट. गोलंदाजी मार्कवर आहे ते आयुष. रनवे मध्ये थोडासा अडथळा. एकूण 60 धावा झाल्यात त्या कुसमी संघाच्या. पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आलाय. बघूया मेडनवर टाकतात का. स्पर्धेतील पहिली मेडनवर टाकण्याची संधी आहे ती आयुष गावडे यांना. 2 निर्धाव चेंडू लागले तर स्पर्धेतील पहिली मेडनवर टाकतील. बहुमान भेटतो का त्यांना. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषे पार. षटकार. 4 चेंडू चांगले टाकले होते, त्यानंतर मोठा फटका मारला तो सचिन वेंदे यांनी. याच फटक्यांची गरज होती कुसमी संघाला. चांगल्या स्थितीत गेला. धावसंख्या झाले 65. संदेश यांनी एक हाती किल्ला लढवलाय. शेवटचा चेंडू आयुष्यांचा सामना करतील ते सचिन. पुन्हा एकदा चेंडू. एक धाव तर झाले, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. 2 चेंडू 10 धावा काढल्या त्या सचिन यांनी आणि 59 धावा आणि 70 धावांचं आव्हान दिलंय ते. चला कुसुंबी संघ आपल्या सलामीची जोडी पाठवायची. 69 धावा गेल्यात, 70 धावांचं आव्हान आहे. खर्ची संघ आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. 70 धावांचं आव्हान आहे ते खर्ची संघासमोर. संदेश पवार यांच्या बॅट मधून 50 आली होती. वैयक्तिक 52 धावांची खेळी केली ती संदेश पवार यांनी. हॅलो. कुसुंबी संघ या ठिकाणी आमच्या मंडळासाठी विशेष सहकार्य लाभले ते पंढरपूर काळोशी गावचे ग्रामस्थ विनोद शेलार नाना यांचा यथोचित त्याचा सत्कार करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. शंकर भोसले यांची असती. चला लवकर या शंकर भोसले. खर्ची संघ आपली विनोद शेलार नाना यांचा आमच्या मंडळासाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचा यासाठी या ठिकाणी यथोचित सत्कार करण्यात येत आहे आणि त्याला सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. शंकर भोसले यांच्या हस्ते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. कुसुंबी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. खर्ची संघाची त्याच्यानंतर आलेली आहे. श्रीधर बामणे यांचं या आमच्या मंडळासाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. थोडीशी घाई करा. त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे. हरिभाऊ कदम, श्रीधर बामणे यांचा
त्यांनी सत्कार करायचा आहे सन्मान चिन्ह देऊन. श्रीधर भामणे, श्रीधर भामणे. चला भामणे साहेब, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुसुंबी संघ, कुसुंबी संघ आपले चारही गोलंदाज तयार ठेवायचे, लगेच आणायचे आहेत. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिल्या षटक घेऊन आले सचिन मोरे. फलंदाजीत काही चांगली कामगिरी करते आली नव्हती, आता गोलंदाजीत किती चांगली गोलंदाजी करतात. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिला षटक घेऊन आले तो सचिन मोरे. सामना करेल तो संदीप बिरामणे. जावळीचा बायकर म्हणून त्यांची ओळख आहे, ज्यांच्या नावावर 2 बाईक आहेत आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात. स्ट्राईकला आहेत ते संदीप बिरामणे, नॉन स्ट्राईकला आहेत ते अक्षय बिरामणे. ओके संदीप, आपल्याला नावाशी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू आलाय. पहिलाच निर्धाव चेंडू टाकला तो सचिन मोरे यांनी. पॉवर प्ले क्रमांक 1 चं षटक घेतलंय. मेंडेटरी पॉवर प्ले क्रमांक 1 घेऊन आले ते सचिन मोरे. आणि पहिला मोठा फटका आलाय तो संदीप बिरामणे, ब्रँडेड षटकार. मला का बायकर मॅन म्हटलं जातं ते मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचोंडी यांच्यातर्फे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. नावाला साजेशी खेळी करावी लागेल ती. संदीप यांना असेच मोठे फटके मारावे लागतील. सचिन यांचा पुढचा चेंडू सामना करते संदेश. पुन्हा एकदा मोठा फटका, सलगचा दुसरा षटकार. संदीप बिरामणे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा करतात. पहिला निर्धाव चेंडू टाकलाय, त्यानंतर आलेला मोठा षटकार. नवीन चेंडू द्यायचा आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, नवीन चेंडू द्या. आणि कुसमी संघाच्या खेळाडूंना विनंती, एकत्र येऊ नका. पंच आपण देखील खेळाडूंना सांगा, मॅच बॉल आलाय. कुसमी संघ आपले खेळाडू एकत्र येऊ नका, विनंती आहे. कारण की करशी संघावर देखील बॅटिंग करायची अंधाराचा त्यांना देखील कोणता परिणाम नाही झाला पाहिजे. सलगचे 2 षटकार ठोकले ते संदीप बिरामणे यांनी. सचिन मोरे यांचा सामना करतील ते सँडी. आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला फटका, यावर किती धावा येतात पाहूया. आणि चेंडू जातोय वनबाउंड सीमारेषे पाठ, चौकार. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, त्यानंतर आले तो चौकार. सँडी यांच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार. अंधारात देखील ते फटके मारतायत. नाईट क्रिकेटचा त्यांना देखील चांगला अनुभव आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू जातो अनबाउंड सीमारेषे पार, 4 धावांसाठी चौकार. संदीप बिरामणे वन मॅन शो दाखवतायत. जशी संदेशने फलंदाजी केली तशीच संदीप देखील करतोय. 1 चेंडू शिल्लक आहे, 20 धावावर खेळतोय, वैयक्तिक 20 धावावर खेळतोय तो संदीप. मोठे फटके मारले संदीपने देखील. फायनलचा सामना कसा असावा ते दोन्ही संघांनी दाखवलंय. आणि संदीपच्या बॅट मधून तिसरा षटकार. हम देखील कच्चे घरू के चेले नाहीये, हमें भी खेलना आता है. तुम्ही षटकार मारला म्हणून काय झालं, आम्ही देखील मारण्यासाठी मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचोंडी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. तसे उत्तर दिले संदेश यांनी 28 धावा काढल्या होत्या, संदीप यांनी 26 काढल्यात. तुम्ही आम्हाला 28 का मारता तर आम्ही देखील 26 मारू शकतो हे दाखवून दिलंय सँडी यांनी. का मला जावलीचा बायकर मॅन म्हणून म्हटलं जातं ते त्यांनी खेळात दाखवलंय. नवीन गोलंदाज पियुष. कुसमी संघ विनंती आहे, आपला गोलंदाज तयार ठेवायचा आहे, थोडीशी घाई करा. खरशी संघाला देखील फलंदाजी करायची, अंधाराचा त्यांना देखील
आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला आला अक्षयला देखील मोठे फटके मारावे लागतील. संदीपने तर हात उघडलेत. अक्षय बघूया मोठे फटके मारतो का. पहिल्या षटकात 26 धावा काढल्यात त्या सँडी यांनी. आणि अवांतर चेंडू वाईट प्लस लेग बायची एक धाव. बायची एक धाव आली. अशा 2 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर अवांतर धाव आली. धाव संख्या झाली 28. कुसमी संघाची देखील 28च होती. पुन्हा एकदा चेंडू बघूया हवेत. एक धाव घेतली आणि एका धावेला समाधान मानावं लागतंय ते सँडी यांना. विनोद नाना शेलार यांच्याकडून सलग 3 षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. एक धाव तर घेतलीये आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. पियुष यांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूत अवांतर धाव आली होती मात्र मोठे फटके मारून दिले नाहीयेत ते पियुष यांनी. दोन चेंडूत पियुष यांनी 4 धावा खर्च केल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. बाउन्सर चेंडू. संदीप यांना काही समजलं नाही. चेंडू जातोय निर्धाव. चांगला षटक हातोय तो पियुष. एका 2 मोठे फटके आले तर सामना जिवंत असेल तो खर्शी संघाकडून. पुन्हा एकदा चांगला फटका. एक धाव घेतली बघा दुसरी धाव होते का. आणि चौकार. मिसफील्ड पाहायला भेटते ती कुसमी संघाकडून. सँडी यांच्या बॅटमधून आलाय तो चौकार. संदीप यांनी 3 षटकार 3 चौकार अशा वैयक्तिक 31 धावावर खेळतोय तो संदीप. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असावे. आणि स्वीप मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतली. 2 धावा जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा पूर्ण केल्यात. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आल्यात. चोरट्या स्वरूपाच्या 2 धावा. फायनलचा सामना चित्तधरारक सामना. 70 धावा आम्हाला मारल्यात देखील आम्ही त्या चेस करू शकतो. थोडासा अंधार पडलाय. मोठा फटका आलाय. मी आहे तोपर्यंत सामना सोडणार नाही असं सांगतोय संदीप. षटकार 4था षटकार ठोकलाय तो संदीप बिरामणे यांनी. धाव संख्या झाली 42. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे ती खर्शी संघाला. कुसुमी संघ स्पीडअप घ्या. खर्शी संघाला देखील चेंडू दिसले पाहिजेत. त्यांच्यावर देखील अन्याय नाही झाला पाहिजे. आतापर्यंत चांगले सामने झालेत आणि फायनलचा सामना देखील अतिटीचा चालू आहे. धावा झाल्यात 42. किरण चिकणे संघाचे कर्णधार आणि संदीप वैयक्तिक 11 चेंडू 37 धावावर खेळतोय तो संदीप बिरामणे. धाव संख्या झाली 42. 12 चेंडू 38 धावा. माफ करा 28. आणि चेंडू हवेत आहे आणि झेल घेतलाय तो समीर चिकणे यांनी. कुसमी संघ जागेवर थांबायचंय. समीर चिकणे विनंती आहे. आयोजक विनंती करतायत. 28 धावांची गरज होती आणि अक्षय बाद झालेत. नवीन फलंदाज प्रणील. 11 चेंडू 28 धावा. अजून देखील सामना 50-50% दोन्ही संघाच्या बाजूने आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि खेळाडू बाद. दुसरी विकेट गेलीये.
प्रनिल यांच्या स्वरूपात कुसुंबी संघ जागेवरून जल्लोष करा. तुम्हाला जल्लोष करण्यासाठी वेळ दिला जाईल, मात्र आता जल्लोष करू नका. सामना अजून शिल्लक आहे. गोल्डन डकचा शिकार ठरला तो प्रनिल. नवीन फलंदाज सागर. सागर यांना 1-2 मोठे फटके मारावे लागतील. शेवटच्या षटकात कमीत कमी 14-15 धावा असतील तरी सँडी त्या करू शकतात. किरण यांचा पुढील चेंडू सामना करतील सागर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावर एक धाव पूर्ण केली आणि मला वाटतं एकाच धाव समाधान मानेल तो संदीप. कारण की संदीप यांनी 11 चेंडू 37 धावा केल्यात. धावसंख्या झाली ती 43. 9 चेंडू 27 धावा. मोठे 4 फटके मारावे लागतील 9 चेंडूत सँडी यांना. मला वाटतं 9 चेंडू सँडी खेळले तर विजय मिळवून देतील आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला फटका आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. संदीप यांना पहिल्या चेंडूवर स्ट्राईकवर आणले असते तर 2 निर्धाव चेंडू गेले नसते, मात्र अजून देखील सामना गेलेला नाहीये. अजून देखील सामना. संदीप षटकार आणि चौकाराचीच भाषा बोलतायत. जरी 70 धावा केल्या तरी आम्ही समोरच्या संघाला घाम फोडणार आणि दोन्ही संघाकडे सामना झुकलेला आहे. अजून सामन्याचा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल. किरण यांचा पुढचा चेंडू सामना करेल ते सँडी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संधी आहे, झेल होतो का? आणि झेल धरतीला दान. झेल कोणाचा सोडलाय? संदीप बिरामणे यांचा, ज्यांनी वैयक्तिक वैयक्तिक 42 धावावर खेळतोय तर संदीप. धावसंख्या झाली ती 48. 7 चेंडू 22 धावा. एखादा मोठा फटका मारावा लागेल तो सागर यांना. चेंडू मारल्यावर एक धाव पूर्ण केली. बघूया दुसरी धाव होते का? आणि मिस फिल्डिंग पाहायला भेटते ते समीर यांच्या माध्यमातून. आणि सांघिक 50 धावा झाल्यात त्या खर्शी संघाच्या. 6 चेंडू 20 धावा. कुसुमी संघ आपला गोलंदाज आणायचे, घाई करा कुसुमी संघ. वैयक्तिक 44 धावावर खेळतोय तो संदीप बिरामणे. दुसरी बिबटी येणार का फायनलची आणि संघाला विजय मिळवून देणार का? थोडासा अंधाराचा सामना करावा लागतो खर्शी संघाला, मात्र चांगलं नियोजन पाहायला भेटतंय. एकही सामना, कोणताच सामना कमी षटकांचा खेळवला नाहीये. आयोजकांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. सकाळी ठीक 7:30 पहिला चेंडू पडला होता. आयोजन नियोजन कसं करावं ते मालचुंडी संघाने दाखवलंय. सर्व संघांनी वेळेवर सहकार्य केलं आणि 6 चेंडू 20 धावा. नवीन गोलंदाज प्रेम. बघूया सँडी जिंकवतो का आपल्या संघाला. आणि अवांतर धाव वाईट आलेला आहे. नवीन गोलंदाज प्रेम. वैयक्तिक पहिल्या संघाच्या 4थं षटक. स्पर्धेतील शेवटचा षटक घेऊन आलाय तो प्रेम. आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे त्यांना. संदीप यांच्या बॅट मधून मोठा फटका आलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. अजून देखील सामना दोलायमान अवस्थेत आहे. 5 चेंडू 15 धावा. सामना एकदम रंगतदार स्थितीत आलाय. वैयक्तिक 46 धावावर खेळतोय तो संदीप बिरामणे. मोठा फटका आणि बिबटी आली होती संदीप बिरामणे. संदीप आपल्याला विनंती, आपण बॅट दाखवायची आहे समालोचक लक्षाकडे. फायनल कसा सामना असावा
15 चेंडू 52 धावांची खेळी केली संदीप. अजून सामना शिल्लक आहे. मी आहे तोपर्यंत सामना सोडणार नाही. संदीप देखील कच्चा गुरु का चेला नहीं है. क्यों मुझे बाइकर मैन कहा जाता है, जावली का बाइकर मैन. संदीप बिरामने यांच्या नावावर 2 बाईक आहेत. चार चेंडू 9 धावा. आता मात्र सामना आहे 50-50. पुन्हा एकदा वाईड बॉल. 4 चेंडू 8 धावा. अंधाराचा साम्राज्य पसरले मात्र त्यात देखील तारे दाखवले. ते कुसमी संघाला घाम फोडलाय तो संदीप यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजावर प्रेशर पाहायला भेटते. वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला भेटतोय तो. 4 चेंडू 7 धावा. एका फटक्याची मॅच आहे आता संदीप साठी. मात्र गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. प्रेशर आहे, दडपण आहे. मात्र संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर दडपणात निकरावं लागेल. दोन्ही संघांना. प्रेमला संधी आहे, सँडीला देखील संधी आहे. आणि विकेट. जल्लोष केला जातोय. ऐन मोक्यावर संदीप यांची विकेट पाहायला भेटते. गरज होती. 50 धावा केल्यात. चांगली फलंदाजी केली. संदीप यांची बॅटिंग आवडली असेल तर सर्वांना विनंती आहे टाळ्या वाजवायच्या आहेत. कुसुंबी संघ विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. वैयक्तिक 52 धावा. कुसुंबी संघाला घाम फोडलाय तो संदीप यांनी. नवीन फलंदाज अमोल गावडे त्यांच्याकडे देखील एक्सपिरियन्स आहे. वैयक्तिक 52 धावा खेळलाय तो संदीप. फायनलला बॅटिंग कशी करावी ती संदीप यांनी दाखवली आहे. संदेश यांनी 50 मारली आहे फायनल मध्ये. सँडी यांनी 50 मारली आहे. विकेट आली, हॅट्रिक आली आहे. फायनलचा सामना कसा असावा. चित्तथरारक सामना पाहायला भेटतोय. 3 चेंडू 7 धावा. एखादा मोठा फटका, एखादी मोठी चूक. कुसुंबी संघ किरण चक्कीने करण्यात आपल्याला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंधार पडतोय. पंच जवळ येऊन देऊ नका खेळाडूंना. 3 चेंडू बाकी आहेत शेवटचे. ग्रँड फिनालेचे शेवटचे 3 चेंडू. मोठा फटका आणि षटकार. अमोल गावडे म्हणतात मला सांगतात षटकार ठोकलाय. फायनलच्या सामन्यात विजयी षटकार ठरवलाय ते ठरू शकतो त्यांचा. 2 चेंडू 1 धाव. 70 धावा केल्या होत्या त्या कुसुमी संघाने. मात्र आम्ही विजय मिळवू शकतो. जिद्द आहे आमच्यात. मोठे मोठे फटके मारले ते संदीप यांनी. त्यांना साथ दिले. आता मात्र प्रेशर आहे दोन्ही संघांवर अजून देखील. 2 चेंडू 1 धाव. आयोजकांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. फायनलचा सामना मला वाटतंय जावले असोसिएशन मध्ये या सीझनचा पहिला फायनलचा सामना 4 षटकांचा खेळवलाय. आणि विकेट. सामनाला 1 चेंडू 1 धाव. आणि जावली क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. हा नियम आहे जावली क्रिकेट असोसिएशनचा. सामना जर आवडला असेल तर सर्व खेळाडू प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या वाजवायच्या आहेत. फायनलचा सामना कसा असावा. मला वाटतं सर्वात चित्तथरारक सामना असेल तो फायनलचा सामना. नवीन फलंदाज पंकज 50,000 रुपयाचा चेंडू घेऊन आले ते प्रेम. आणि पंकजला देखील सुवर्ण संधी आहे. कोणता संघ होणार ग्रँड फायनलचा विजेता संघ. आणि जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याच खेळाडूंनी जल्लोष करायचा नाहीये. अन्यथा पेनल्टी दिली जाईल याची दक्षता घ्यायची आहे. कुसुंबी संघ घाई करा थोडी. 1 चेंडू 1 धाव. कोणता संघ विजय होणार विजयाची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाहीये. पंच विनंती आहे सामना चालू करा. कुसुंबी संघ घाई करा थोडी. सामना चांगल्याच रंगतदार स्थितीत. 1 चेंडू 1 धाव. 20 धावांची गरज होती. 6 चेंडू. मागे काय झालं ते विसरावं लागेल. फलंदाजाला देखील विसरावं लागेल. गोलंदाजाला देखील विसरावं लागेल.
प्रेम यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते पंकज. दोन्ही खेळाडू प्रेशर मध्ये असतील आणि कर्शी संघाने 70 धावांचा पाठलाग पूर्ण केलाय. चांगली लढत पाहायला भेटते. संदीप बिरामणे यांच्या बॅट मधून 50 धावा आल्या आणि विजयाचे शिल्पकार ठरतात ते संदीप बिरामणे. अंधार होता तरी देखील धावा त्या चेस केल्यात आणि चला तरुण मंडळ मालचोंडी सर्वांनी स्टेज जवळ यायचे. जे बाहेर उभे आहेत त्यांनी सर्वांनी स्टेज जवळ यायचे. तरुण मंडळ विनोद नाना शेलार यांच्या माध्यमातून नवजीवन निवेच्या खेळासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चांगला सामना पाहायला भेटला. शेवटपर्यंत कोणता संघ विजय मिळवेल त्याची गॅरंटी नव्हती मात्र आणि सर्व आयोजन कमिटीला विनंती आहे आपण समालोचन कक्षात यायचं आहे. मालचुंडी ग्रामस्थ